डर लगता है. तुझ्या मते मे महिना म्हणजे काय? मे महिना म्हणजे गाव आणि कोकण. ओके. आणि ते कोणती? देखा तो ये जाना. और मिनी ब्लॉगर बोलो. अरे हे काय तोंड कुसकं करून चालली अशी काय? ओके अच्छा इथे राहून बोलणार आहे. हॅलो फ्रेंड्स, चाय पिलो. माधुरी कांतीलाल गुड़का. हाँ. And today we are going टू on. अच्छा ऑन माउंटेन. कौन सा माउंटेन आहे रे ये? I don't know. गो खयचो माउंटेन असा यो? माउंटेन म्हणजे काय? Mountain म्हणजे ना. Mountain म्हणजे ते हा Mountain म्हणजे हा. Mountain म्हणजे Mountain means hill. मीन्स Hill. हिल. ओके. हाँ तो क्या अभी तक हम लोग घर में हैं, हम लोग निकले नहीं. अच्छा अभी तक हम लोग निकले नहीं है. ठीक है तो कब निकलेंगे? 2-4 minutes में निकल जाएंगे. 2-4 मिनट्स में निकल जाएंगे. पक्का? हाँ. पक्का. हाँ. हम लोग किधर जा रहे हैं? अरे एक माउंटेन के. हम लोग माउंटेन जा रहे हैं. ये तर स्टार्ट झालेली ट्रेकिंग. नाही हा छोटासा ट्रेक आहे. छोटासा एक आपण मालवणी भाषेत बोलतो तो म्हणजे सडा. सड्यावर चाललो. तू बोल तुझ्यासाठी मे महिना म्हणजे काय? मे महिना सो हॉट बट नाईस ॲट विलेज. हो इंग्लिश. कोकणात गेलं जरा मालवणीत बोल. उन्हाळो मुंबईचो परवडत नाही पण गावचो परवडता. आमची गावची साडापोरा. बघा ही बारीक फळा दिसतात. पिकनिक लय गोड लागतात आणि बुटुली असतात ना ती मुंबईच्या भाषेत चारोळी म्हणतात. आता पुढे जाऊया मंडळी. पाणी ग्लास 5 रुपया. पाणी ग्लास बिस्लरी 5 रुपया. 5 चा 10 कर. पाणी ग्लास 5. रेस्ट हॉल्ट फर्स्ट चारोळी आहे बघ. हडे पण असं पण हे कोणता वांडर आला हा? वांडर टी शर्ट पण घालतो. मॉडर्न वांडर इन 2024. दुसरा वांडर पण चढतोय. ये पकडून यायचं. तर वांडरिंग एवढं चढली पण. गुड. हाय. कुठे हॅलो. हाय. वी आर सिटिंग ऑन अ ट्री लाइक मंकी. आता मालवणीत बोला. मक्की आम्ही सगळं माकडं असाव. वांडर अरे खरगरचीच वांडर येतील. चढला शेवटी चढला.
फोटो काढायला आता ऊप बोल, ऊप 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 ऊप. डर लगता है. ट्रॅव्हलिंग गाईड एवढा मागे कुठे राहिला? मगासपासून असं पुढे एकदम काठी टेकवत चाललाय. पाठी राहतील म्हणून मी पाठी अच्छा अच्छा, त्यासाठी राहिलो, नाही तर मी पुढे जाईन आणि ते पाठी राहतील. ती वरती पोहोचलेली आहे. काय बोलताय? बच्चा पार्टी तर पहिलीच पोचलेली आहे. बच्चा पार्टी. एका ह्या गावचा कराड म्हणतात. एका हे बैलांसाठी पण युज होता. म्हणजे बैलांका खाऊ घालू शकता आपण, जसं गव्हात घालतो भाताचं, तसं ह्या कराड कामात येतं. आणि ह्या कराडापासून आहे ना, घराच्या आपल्या छतावर टाकलं तर पाणी बिणी घरात येत नाही, त्यासाठी ह्या कराड कामात येतं गावचा. आणि छोटे छोटे तरी येतात कामाला. होय होय होय. आणि ते असे बांधतले असे 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 कापतात आणि अशी पेंडी बनवतात आणि असे घरावर घातले ना ते थंड पण राहतं आणि घरावर एकदम आतमध्ये पाणी पास जरा पण होतं नाही, ह्याच्यापासून पाणी जातं. अच्छा, म्हणजे पूर्वीची जुनी टेक्निक एकदम. होय होय, जुनी टेक्निक. अच्छा. आणि हे जसे खोप हे घालतात, ज्यावेळेला गवत बंद करून ठेवतात तर त्याच्यावर पण हे घालतात आणि त्याच्या खाली काय असेल ते पाण्यापासून भिजत नाही. इव्हन आता काजू वाळत घालतात त्यावेळेला पण असं जसं काजूच्या वरती हे घालतात आणि सुकून ठेवतात. हे गावचं एकदम खूप आणि इथे खूप आहे, कामाची वस्तू आहे. खूप आहे तिथे. इथे भरपूर आहे. पूर्ण असा हा डोंगर भाग आहे, इकडे भरपूर असतं. हे पूर्ण कराड म्हणू शकतो. आणि ह्या एरियाला आम्ही वरती उंचावर आल्यामुळे याला आम्ही गावच्या कोकणाच्या भाषेत सडो म्हणतो. सडो. या सड्यावर दिला होता आम्ही मंडळी. मित्रांनो, तर आता आपण पोहोचलो आहोत प्रॉपर असं सड्यावरती. आपली ट्रेकिंग ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे. जास्त काय नाही, ऑलमोस्ट 30 to 40 मिनिट्स लागलेले आहेत. काय माहिती इथे काय शोधतात. इथे खेकडा सापडला काय? खेकड्यांची पिळांची पावसामध्ये सगळे पावसाळ्यात इथे खेकडे येतात. केवढे हा कांदा पण नाहीये, कांदा स्ट्रॉंग पण नाहीये. डोंगरची काळी मैना बोलतात त्याला. करवंद. ओके. काळी जी आहेत गोड असतात एकदम, हा, त्यामुळे त्याला डोंगरची काळी मैना बोलतात. हे भेटले का? भेटले काढा. मीठा भी मोठा रहेगा, मीठा रहेगा, छोटा रहेगा वो खट्टा रहेगा थोड़ा. हे कोंबडा म्हणजे काय? कोंबडा कोंबडी. लाल त्याच्यावर एक कलरचा डाग येतो. आबा 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 आबा, हिच्या हातात आहे. हे हातात दाखव. कोंबडा द्या. थांब, तो नाही मोठावाला काढूया. थांब. पोटभर करवंद पाहिजे. चिकना बोलतात ना तसं. डिंग से मेरा मुंह चिपक गया रे. मुंह कोणता आहे? कोंबडा आहे की कोंबडी आहे? काय आहे? हा कोंबडा आहे. ह्याला बरोबर कळेल. काय बोलतोस? कोंबडा म्हणजे कोंबडा म्हणजे लाल असल्यामुळे कोंबडा, आणि पांढरा असला तर पांढरा असला तर कोंबडी. फुल लॉन असं काटेरी असं झाड आहे. थांब थांब थांब, आलो 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 आलो. आणि मला द्या. काय बोलायचं? काय बोलायचं? लाल असल्यावर लाल होत कोंबडा होत आहे. लाल असतं त्या का कोंबडा. थांबा मी खाऊन दाखवतो कोंबडा काय कसा आता. सेमी कोंबडा हायब्रिड. ही कोंबडी आहे. हे कोंबड्या. थांबा, डिफरन्स कळला. हे पण कोंबडी आहे. कोंबडी आहे. एकदम लालवाला असेल तो कोंबडा. लालवाला असेल तर कोंबडा म्हणतो त्या का. आता हे कोंबडा बनत होता तो. कमी आहे, बदलेले असं. इकडचे ऑलमोस्ट झालेले आहेत, संपलेत आता करवंद. काय आपणच संपले काय. आलो आलो. इलाव इलाव. खूप मस्त वाटतं एकदम. हा, सिनरी आहे. गावच्या ठिकाणी एकमेकाला जेव्हा रस्ता कळत नाही, कोण कुठे गेलेला असतं, तर त्यावेळेला असा आवाज दिला जातो. आता मी पुढे आवाज करतो, समोरचा पण असा आवाज येणार. असा कळतं की या दिशेला व्यक्ती आहे आपली. अच्छा. तसेच इकडे गावच्या ठिकाणी जेव्हा पार्टीसाठी पण लोक येतात, तर त्यावेळेला पण असेच आवाज करतात. कसे?
कुकारे. यो. तुम्हाला भिंत दिसते याला, ह्या भिंतीक आम्ही गावच्या भाषेत गडगो म्हणताव. आणि हे जर तुम्ही जवळसून बघशा तर ही जो गडगो घातलेलो तो फक्त दगड आणि त्यावेळी माती, सिमेंट विमेंट काही नाही. आणि फक्त त्या माणसाने एवढ्या मेहनतीने हे बांधलेलं आहे. आणि आता आमचाच हा स्वतःचा, त्यामुळे आमका ठावका की आमच्या आजी आजोबा किंवा काका ह्या लोकांनी बांधलेला हात ते वेते त्यावेळी. आता आमकाच 45-50 वर्ष होईतील तर तेव्हापासूनचा ह्या असा किती घट त्याच्या अगोदर पासूनच म्हणजे 100 वर्ष तरी पकडून झाला म्हणू शकतो. आणि त्याला बिना सिमेंट फक्त माती आणि हे दगड, काळा दगड किंवा इथला दगड गावचा. तर कसं आहे बघा आता, किती सुंदर आहे. आणि काम बघा त्याचं. चिरेबंदी दगड आहे, चिरेबंदी. काय मग मजा करताय की नाही? खूप मजा करतोय. कोणाच्या गावी आलात, तुमच्या की मामाच्या? अच्छा, तुम्ही तुमच्या आणि काही जण मामाच्या. बोला. जुक 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 आगे न गाडी, दुरांच्या रेषा हवेत गाडी, पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. जरा मामा पण दाखवा कुठे. बाबा मामा वरती चढला? झाडावर चढलेला आहे. नाही, झाडावर चढून आलोय मी. बोल. मी आता झाडावर चढलोय आंब्याच्या. इलय रे इलय. आता आंबो काढून दाखवतोय तुमका. बघा यो आंबो कसो काढले आता. हे कॅच. बघा आंबो, बाकीचे आंबे आधी काढलेले आहेत त्यामुळे एक होतो म्हणून मी वर चढले. आता मी या उशिरा चिले गावाक, त्यामुळे आता माका कमी आंबे गावतात. झाडावर चढून आंबे काढूचे म्हणजे एक वेगळं थ्रिल असा. अरे एक नंबर. लहानपणाची पण आठवण आली. आणि होय, आणि मंडळी बघा किती, मंडळी बघा किती आहेत आंबे. घरातली माणसं. नाही 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 भेटणार. नाही, झाडावरती संपले आंबे. आंबे झाडावरच संपले. ज्याला भेटेल ना हे घ्या. घे पकड, घे 2 हाताने पकड. आंबो घे, आंबो घे. असेच घे. होय नाही घ्या. असेच घे घे. हलवून काढतोय. पुढे आहे, पुढे जाऊन येतो. पुढे आले, पुढे आहे तो. काठी घ्या. हे पडलंय पडलंय. घे 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 घे. हे अजून एक पडलाय. आवाज आला, आवाज आला. काठी पडली, काठी पडली. त्या झाडावर पण आहेत रे आंबे. कुठल्या? हा, त्या झाडावर काढून घेऊया. हे सब लोग केले होना चाहिए. एक एक एक. वर 2च डोक्यावरतीच आहे. अरे काय ही कसली शूटिंग आहे. एक नंबर रे. इथे 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 इथे. चंदू दे कॅच. कॅच. परफेक्ट. मँगो. पण त्या कच्च्या आंब्याचं करणार काय? कच्च्या आंब्याचं लोणचं आणि त्याच्यात साखर घालायची, मसाले घालायचे, काय टेस्टी लागतंय. अरे एक नंबर. अजून काय काय अजून काय काय पदार्थ आहेत आंब्याचं? हा. आंबा जर पिकला असेल तरी पण त्याच्यामध्ये मसाला, साखर घालावा आणि गोड लोणचं होईल. खायला मस्त. हा, हे आचारी आहे. आचारी. ह्याला जास्त बोला. माहिती आहे.
ते तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ शकतील बोला बोला फळाबद्दल. मस्त. पण पण बनवू शकतो आपण. बनवणारच बनवा आता. घरी गेल्या गेल्या बनवा. घरी गेल्या गेल्या बनवायचं आहे. या आंब्याची टेस्ट बघा आता. थोडा पिकलाय काय हा? पिकलेला दिसतोय थोडासा. मारलाय हाईट मारली मी एवढी. लाइन में आ जाओ. लाइन में मेरा नंबर मेरा नंबर मेरा नंबर. कैरी कैरी पकड. थोडे की आंबट. कैरीवाला आंबा. पीठ आहे. आता याच्या हाफ होतो. ना बीज का छत्ता नाही ते कुठल्या तरी पंछीने बांधा हुआ है छोटा. वेगळा प्रकार है. बीज का छत्ता खड़ा करने नहीं देगा. घरी एवढे कापलेलं तर कोणाला चंदू इधर इधर. अरे याची मजा वेगळी असते. देव आहे. चंदू भगवान. चंदू भगवान आहे. हे माय भेटला मला. आंबट गोड मस्त आहे. मस्त आहे रे. इकडे जाऊन बघ. हे फोटो अरे काय लाईन. अरे 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 बघू तुला. इथे 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 इथे. एक आहे एक आहे. शेण शेण शेण. अरे बापरे. शेणाचा गोळा. कोणाचा बर्थडे. बर्थडे कोणाचा आहे. नाही हे आपलं बैलाचं शेण गाईचं शेण. शेती करता गे मिल रहा की नाही आज हमें. सुपर. आंबट गोड दोघांचं पण मिक्सचर म्हणजे हे कैरी आणि आंबा. कसा होता. भारी. चटणी चांगली बनेल. चटणी चांगली बनेल. अरे असंच खाल्लं चांगला वाटेल यार. चांगला होता. अरे मग दीदी तुझ्यासाठी मे महिना म्हणजे काय. फोटो निकालने का. तुझ्यासाठी मे महिना म्हणजे काय. मामाच्या का रे. आमच्यासाठी मे महिना म्हणजे आम्ही यायचो आमच्या मामाच्या गावी 1 महिना राहायचो. कशाला. कोंबडी कापायचो. आता दिल्यावर कोंबडी तोपर्यंत कोंबडी नाही आटायची. एवढा हातात आंबे. शूट होतंय शूट होतंय. दाखवलीला बोलली आठवण कारणे करून दिली. आंबे खायचो. करवंद खायला जायचो. जांभळं इथे कुठे जांभळं. इथे आहेत जांभळं. इकडे आहे. रतांब्याची झाडं. रतांब्याचं चिंच आंबट बनवायचो. गोळे आम्ही बनवलेत ते चिंचेचे असे गोळे. हा गाडगा पूर्ण सगळं आजोबा आजीने घातलेला. इथे जेवण करून खायची इथे आणि इथेच राहायची. आणि संपूर्ण या त्याने दोघांनी घातलेला हा गाडगा. आज्यांनी आजी आजोबांनी बनवलंय. काय रे दमलात तुम्ही. थकलात. सनसेट बघूनच जायचंय का. सनसेट. मागच्या बाजूला दिसेल तो आमचा एक मांगर आहे बघा. आता तो पडला आहे. खूप वर्षांपूर्वी व्यवस्थित होता लाईक घरासारखा. तर आता काय आम्ही शेतजमीन तेवढंसं इथे शेती करत नाही. काही नाही करत. आजी आजोबा वाजल्यानंतर आमचे वडील पण वाजल्यानंतर त्यामुळे थोडासा तो पडला. आमचं दुर्लक्ष होतो कारण आम्ही नेहमी येत नाही. पण इथे असं मस्त एकदम त्यावेळेला ज्यावेळेला यायचो तेव्हा इथे गुरं असायचे. म्हणजे जे बैल म्हणतो आम्ही किंवा गायी असायच्या शेतीसाठी जे वापरायचो ते असायचे इथे. आम्ही इथे यायचो. इथून असं आत गेलं की एका बाजूला
गुरा असायची, बैल म्हणतो ते. आणि इकडे मग आम्ही जेवण करणं त्यावेळेला आल्यानंतर असं सगळं असायचं. इथे तुम्हाला कौलं दिसतील वरची, तर त्यावेळेला. आणि मध्ये एक असं माळा होता गवताने ठेवायला वरती. हो. अच्छा. आता पडल्यानंतर आम्ही काय त्याला रिपेअर केलेला नाही आहे, त्यामुळे असा पड झालेला आहे. पण इथे खूप सुंदर वाटायचं. ज्यावेळेला मी वयाच्या 10-12 वर्षाचा होतो, नंतर मुंबईला गेल्यावर आम्ही आता चाकरमानी झालो किंवा गणपतीला येतो, मे महिन्यात येतो आंबे फणस खायला. पण खरोखर रिअली मंडळी, कोकणातला जो आनंद आहे हा कोकणातला आनंद कुठेच मिळणार नाही. या मे महिन्यात नक्की तुम्ही पण कधीतरी कोकणात या. कोणी नसेल तुमच्यासाठी तर आम्ही आहोत. आम्हाला आठवण करा. यांचा जो नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला कोकण दर्शन पण करू, जे आमच्या घरी राहायची व्यवस्था पण होईल तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. आजी आजोबांनी बांधलंय. हो त्यावेळेच आहे. हो सगळं आजी आजोबांनी आमच्या बांधलंय. घरापासून सगळं पूर्ण जागाच आहे. हा पूर्ण जागा दगडापासून ते सगळे काम आजी आजोबांनी हातांनी केलेलं. कामगार वगैरे कोण नव्हते असे, तो 2 हात गेलेले. शेणात पाय बुडला रे. कडक झालं सगळं. ए से चीज आम. असं वाटतं लांब लांबपर्यंत इन्फायनाईट आहे, म्हणजे होरायझॉन टाईप. यालाच आपण बोलतो सडा. काय म्हणतो कोणावर तो फटकीचा वाको येलो. आमचे आजोबा होते ना पूर्वी, असे कोणतरी जर आडो जो काढून जातले ना तर त्यांच्या गाडी घालतले. फटकीचं वाको येलो माया जायनं वरती. आमचं आडो काढून ठेवलं. काय नाही लावा तर परत लाव. पावसाच्या स्टार्टिंगला आंबे पण भेटत असतील ना. काढ काढ का. अरे बापरे भारी रे. हो खाली काढेल. हा याला खूप आहे. हा रे याला खूप आहे. हे सोड. तू बहुत आहे. ले लो पान काढा. पान घ्या ते पान. आता 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 कोंबडा बिंबडा भेटेल का. किडे आहे. थांबा हे बघा किडलेलं आहे. पान घ्या बघून खा. थांब. ती कच्ची वाली पण थोडी काढा. खूप आंबट असणार. चांगला होता. काय आंबट होता. खूप चांगला होता. अजिबात नव्हता. आता बघ खाऊ. थांब थांब थांब. त्याचं डिंक सगळं हे कर पहिला. हा आता खातो बघ. पुढचे बघ. आता खाऊन बघ. आता पण नाही, जरा पण नाही. हा चांगला तुझ्या नशिबात वाटतं आज भेटलेलं. त्याच्या मागे जस्ट हाय तिथे पण आहेत. अमय जा ना तिथे. त्या साईडला पण आहेत. हा मस्त आहे. हा कोंबडा असेल. कोंबडा आहे हा टेस्टी होता. पक्का बघ्या. कोंबडा रेडिश. इट्स नॉट अ कोंबडा, इट्स कोंबडी. कोंबडी चांगलं आहे ना. मला तर स्वीट. उतर उतर उतर. दाखवतो मी. काय लागलं की काय. काय झालं रे. हे घ्या हे घ्या. सगळे कोंबडीच आहे. दे दे. एक पण नाही. ओय 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 पडला. हे घे. हा बघ. सगळी कोंबडी आहे. हे घे मॅडी. लाल लाल आहे कोंबडा. हे घे रे. तोबा तोबा वहिनी. हे घे. हे सोडलं तर येईल माझ्या. पकडलं मी. हा स्वीट होता. भेटला फायनली स्वीट. सोडू. मनसोक्त करवंद खायला भेटलेली आहेत. आणि इथे आता सगळ्यांना कुठे कुठे जायचं. पच्ची होते. हे घे बाबा.
कुठे आहेत? अच्छा हा, अजून कच्चे आहेत ते पूर्ण. कवळे आहेत पण ते एकदम. आंबा सनसेट पण दिसतोय. चलो ते चांगले आहेत. वाट चालली आहे घराकडे. एकीकडे सनसेट आणि एकीकडे वाट. असं वाटतं चालता चालताच सनसेट दिसेल. पाहूया, बघूया भेटतोय का. सारा बोध आहे. भेटली 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 चारावर भेटली. पण ड्राय आहे. कोणाला हवेत खाऊन बघ कसे. आहे कुठे? कसं आहे आंबट गोड. हिला दे खायला. खाऊन बघ, खाऊन बघ ना पहिलं. खाऊन बघ ना, खाऊन बघ. सनसेट जो काय आहे तो आपल्याला ह्याच ठिकाणी असा बघायला भेटेल. कारण असं बोलतात की रात्रीचा आता इथे थांबू नको एकटा. ते याच्यासाठी कारण खूप असे प्राणी वगैरे फिरत असतात इथे. जसं वाघ वगैरे पण आहे तिथे असं बोलतात. अरे म्हातारी माणसं पुढे इले, तरणी पाठी रावली. चला जिथे तंबू निकाल. अरे जिथे मगाशी हॉल्ट घेतलं तिथेच परत हॉल्ट घेतलंय. चलो बाकी काय गाय गाय आणि बैल पण या सोबत. बैल खेळ. जर्नी आणि अशा प्रकारे कंप्लीट झालेली आहे. सड्यावर जायची जर्नी. पोहोचलो आहोत आम्ही ऑलमोस्ट आता घरी. 2 मिनिटात पोचू. समोरचं सनसेट पण झालेलं आहे. तुम्हाला दिसतोय इथे किती अंधार आहे. पाठीमागे अंधार. आलो आलो, थांब थांब. इतना जल्दी नहीं आ सकते रे हम. चला. शांततेत ऐकला तर तुम्हाला एक आवाज ऐकायला येतील, म्हणजे असे पक्ष्यांचे. ही शांतता अशी तुम्हाला इथे कोकणातच भेटेल. आपल्या शहरी ठिकाणी अशी शांतता भेटणं म्हणजे खूप मुश्किल आहे.